ठरलं तर मग या मालिकेच्या 26 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आम्हाला अशाच व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन देतं आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन अस्मिताला म्हणतो, अस्मिता ताई तुझी टर्न झाली ना, चल आता बाटली फिरव. मग आता त्या अस्मिताने बॉटल फिरवली आहे आणि आता अर्जुन मनात विचार करत असतो, अरे यार प्लीज 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 ती बॉटल प्रियाकडेच थांबू दे. आता फायनली ती थांबली बरं का तन्वीच्या समोरच. बघा ना काय कोइन्सिडन्स आहे. आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही एकमेकाकडे बघून खूप खुश होतात. मग आता हे रविराजराव विचारतात, सांग तन्वी तुला ट्रूथ हवं आहे की डेअर. आता ही तन्वी जरा विचार करते आणि म्हणते, हां ट्रूथ सांगा. आता हा अर्जुन म्हणतो, माझा प्रश्न ना खूप बेसिक आहे तन्वी, म्हणजे ना एकदम सिम्पल आहे. आता हा चैतन्य अर्जुनकडे बघतच राहतो. तो म्हणतो, नाही म्हणजे तन्वी जेव्हा लहान होती तेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला ना, आणि नंतर ती आपल्याला एकदम मोठी झाल्यावर सापडली. मला ना एक प्रश्न पडला आहे, म्हणजे तू सिनियरला कसं कन्व्हिन्स केलंस की तूच त्याची खरी तन्वी आहेस. आता हे ऐकून सर्वांना प्रश्न पडला आहे, असं का विचारतोय अर्जुन. हे ऐकून पूर्णाजी चिडतात आणि त्या म्हणतात, काय रे अर्जुन हा कसला प्रश्न झाला. आता चैतन्य म्हणतो, अगं पूर्णाजी असं काय समजू नको तू, काय आहे ना या गेममध्ये ना असंच काहीतरी डिस्कस केलं जातं, ते कधी आपण फारसं बोलत नाही. मग आता पूर्णाजी म्हणतात, नाही ठीक आहे काही हरकत नाही आहे, खेळा तुम्ही सगळेजण. मग आता ही प्रिया लगेच म्हणते, नाही यात डिस्कस करण्यासारखं काय आहे. नाही म्हणजे मी माझ्या बाबांना लहानपणी ज्या आठवणी होत्या त्या सांगितल्या. माझ्या लहानपणीचे सगळे फोटोसुद्धा मी बाबांना दाखवले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गळ्यातले हे लॉक हे मी बाबांना दाखवले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये असलेला बॉन्ड जो फक्त एका मुलीमध्ये आणि तिच्या बाबामध्ये असतो. बाबांनी ज्या क्षणी मला बघितलं ना त्याच क्षणी त्यांना कळलं की मीच त्यांची मुलगी आहे. हो ना बाबा. आता रविराजराव तिच्याकडे बघून स्माईल करतात. आता ही प्रिया लगेचच लहान मुलांसारखी त्यांच्या जवळ जाते आणि त्यांच्या जवळ बसते. आता अर्जुन म्हणतो, बरं आणखीन कोणती पुरावे दाखवले होतीस तन्वी. आता सगळेच जण अर्जुनकडे बघायला लागतात, असं का प्रश्न विचारतोय हा. आता ही प्रिया पूर्णपणे गडबडून जाते. रविराज पण तिच्याकडे बघू लागतात. प्रिया अडखळतच म्हणते, आणखीन काय पुरावे दाखवायला पाहिजे होते मी. अर्जुन म्हणतो, आणखी काहीतरी असेल ना. तेवढ्यात अस्मिता म्हणते, की जाऊ दे रे अर्जुन, काय आहे तुझं, तू काय तिला कोर्टात उभं करणार आहेस का. हे तन्वी तुझी टर्न झाली आहे आता. अर्जुन आणि चैतन्याचा होतो पचका. प्रिया आता तिच्या जागेवर येऊन बसते. आता प्रिया लगेच म्हणते, मी फिरवते हा बॉटल. अर्जुन लगेचच हात मारत बोलतो, नाही मी फिरवली तर चालेल का. प्रिया थोडी दचकते आणि म्हणते, हो ठीक आहे चालेल ना. आता पुन्हा एकदा अर्जुन ती बॉटल फिरवतो. तर आता झालं आहे असं, त्या बाटलीचं तोंड चैतन्याकडे जातं. मग आता अर्जुन लगेच ती बॉटली थांबवतो. प्रिया चैतन्याकडे बघून म्हणत असते, तुझी टर्न आली. पण चालाक अर्जुन सर्वांची नजर चुकवत बॉटलचं तोंड प्रियाकडे करतं आणि लगेच ओरडत म्हणतो, बरं परत तन्वीकडे चाललं बॉटलचं तोंड. प्रिया विचार करते, माझ्याकडे कसं काय आलं परत. मग आता पूर्णाजी म्हणतात, तिचं तर टर्न झालं आहे ना, मग पुन्हा आता का खेळायला लावतोस तिला. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी तिचं ट्रूथ झालं ना, अजून डेअर बाकी आहे ना. तसंही आपली तन्वी खूप डेअरिंगबाज आहे, हो की नाही तन्वी. मग आता ही प्रिया त्याच्याकडे बघते आणि म्हणते, हो. प्रिया मनात विचार करू लागते, अरे वा, आता अर्जुन मला प्रपोज करायला सांगतो की काय. तसं जर झालं ना तर सायलीची खूप मजा येईल. आता ही प्रिया हसतच म्हणते, हो अर्जुन तू काही सांग, मी करायला तयार आहे हां. आणि सायली या दोघांकडे रागानेच बघत असते. आता अर्जुन म्हणतो, जे मी करेन ना ते तुला व्यवस्थित कॉपी करायचं आहे. मग ही प्रिया म्हणते, अच्छा मला तुझ्या सावलीसारखं राहायचं आहे का. अरे वा चालेल. चैतन्य त्याच्याकडे बघत असतो हां. आता अर्जुन मुद्दाहून अशा ॲक्टिव्हिटी करतो ज्याने प्रियाचा तळपाय चैतन्याला पाहता येईल. चैतन्य एकदम तयारीतच असतं. इकडे प्रिया तळपाय मांडीवरती ठेवते आणि चैतन्याला तिचा तळपाय रिकामा दिसतो. तो एकदम शॉक होऊन अर्जुनकडे बघू लागतो.
आता या चालक प्रियाच्या लगेचच लक्षात येतं आणि ती पटकन आपला पाय खाली ठेवते. हे पाहून अर्जुन म्हणतो, ए परत करते आसन, हे चुकते हां. त्यावर कल्पना म्हणते, तू पद्मासन लगेच का सोडलंस? आता या प्रियाची एकदम गडबड झाली आणि ती कल्पना म्हणते, काय आहे ना मामी, माझा पाय ना जरा दुखतोय. आता लगेच रविराजराव म्हणतात, तिने तिचं डेअर कंप्लीट केलंय. आता चैतन्य अर्जुनला खुणवतो आणि त्याला मॅसेज करतो. त्या मॅसेजमध्ये तो असं लिहितो, अरे अर्जुन, मी प्रियाचा तळपाय पूर्ण पाहिला, तिच्या पायावरती कोणतीही जन्मखून नाही आहे. अर्जुनला तो मॅसेज वाचून खूप शॉक लागतो आणि तो प्रियाकडे बघतो आणि मनातच म्हणतो, आता तुझा गेम संपलाय तन्वी. अरे नाही प्रिया, मधुकर, आता तुझा खेळ संपलाय. पुन्हा एकदा गेमला सुरुवात होते. त्यावर प्रतापराव म्हणतात, अरे आपण असं एक एक करून सगळ्यांचे टर्न घेतले तर सकाळपर्यंत हा गेम काही संपणार नाही. मग आता अस्मिता म्हणते, मला पण ना आता झोप येते. चल पूर्णाजी, मी तुला तुझ्या रूममध्ये सोडते, तसंही मला खूप जण त्रास देत आहेत. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तुझ्या गेमनी ना मज्जा आणली आज. त्यावर अर्जुन म्हणतो, हो ना, माझंसुद्धा मिशन सक्सेसफुल झालं. आता अर्जुनकडे सगळेजण आश्चर्याने बघू लागतात. रविराजराव म्हणतात, मिशन? कसलं रे मिशन? आता अर्जुन अडखळत म्हणतो, अरे सगळ्यांचा मूड चेंज करत होता ना मला, ते मिशन कंप्लीट झालं माझं. सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. सर्वजण गेल्यावर प्रिया अर्जुनच्या जवळ येते आणि त्याला म्हणते, तू मला वेगळं डेअर दिलं असतंस ना तरी ते मी केलं असतं. त्यावर अर्जुन म्हणतो, तन्वी, तुला मी असं डेअर देईन ना ते फक्त तूच करू शकशील. आता ही वेडी प्रिया म्हणते, मी वाट बघे ना, गुड नाईट. प्रिया तिथून निघून गेल्यावर चैतन्य अर्जुनच्या जवळ येतो. अर्जुन चैतन्याला विचारू लागतो, खरंच तू बघितलंस ना तिच्या तळपायावर कोणता मार्क नव्हता? चैतन्य म्हणतो, अरे 1000% मी खात्रीने सांगतो, तिने जेव्हा पद्मासनासाठी आपला पाय उचलला तेव्हाच मी पाहिलं, तिच्या पायावर कोणतीच खून नाही आहे. आता अर्जुन म्हणतो, यस ग्रेट चैतन्य, पण मी हे सगळं मिसेस सायलीला कसं सांगू त्यांना? चैतन्य म्हणतो, कसं आहे ना अर्जुन, जेव्हा त्या सांगत होत्या की मला अलिबागमध्ये प्रतिमा हत्या दिसल्या तेव्हा तू त्यांच्यावर विश्वास ठेवलास का? तसंच आता त्या विश्वास ठेवत नाहीत तुझ्यावर. झाली ना फिट्टम फाट. मग आता हा अर्जुन म्हणतो, ॲटलिस्ट मी त्यांचं ऐकून तरी घेतलं होतं ना, पण माझा मिसेस सायली काहीच ऐकून घेत नाही आहे. आता हा अर्जुन चैतन्याला म्हणतो, आपल्याला ना सर्वांना दाखवून द्यायचं आहे की ही प्रिया फ्रॉड आहे. चैतन्य म्हणतो, अरे बाबा, मी बघितले तिच्या पायावरती जन्मखून नाही आहे, पण सगळ्यांसमोर आपण कसं सिद्ध करणार आहोत? आता अर्जुन म्हणतो, काहीतरी मार्ग असेल ना चैतन्य. आता सायली प्रतिमाला तिच्या रूममध्ये सोडायला येते. सायली प्रतिमा त्यांना म्हणते, तुम्ही आता झोपा हां. त्यावर प्रतिमा खाणाखुणा करून सायलीला सांगू लागते, पण सायलीला काही कळत नाही. तेव्हा प्रतिमा त्या दीर्घ श्वास घेतात आणि म्हणतात, चटई. चला बाबा, एकदाच्या प्रतिमा त्या बोलल्या. सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही असे एखाद दुसरा शब्द बोललात ना तर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास परत मिळेल. तुम्ही ना असेच प्रयत्न करत राहा. सायलीला गोळ्यांबद्दल आठवतं आणि ती म्हणते, तुमच्या गोळ्यांची वेळ झाली ना प्रतिमा आत्या, मी देऊ का तुम्हाला तुमच्या गोळ्या? सायली आता प्रतिमा आत्यांना गोळ्या देण्यासाठी ते ड्रॉवर उघडते. तेवढ्यात तिथे प्रिया येते. ती सायलीचा हात पकडते आणि तिला जोरात धक्का देते. ती सायलीला ओरडते आणि म्हणते, माझ्या आईपासून लांब राहायचं. तू सतत पुढे पुढे करून दमत नाहीस का गं सायली? तुला समजत नाही का? नाही म्हणजे ठरलं होतं ना माझ्या आईला गोळ्या मीच देणार म्हणून. मग सायली म्हणते, अगं त्यांच्या गोळ्यांची वेळ चुकली असती म्हणून मी त्यांना देत होते. लगेच प्रिया म्हणते, हां, सगळं तुलाच कळतं. तू तर आदर्श सून आहेस ना, फक्त तुझ्या डोक्यात मेंदू आहे. आधीच माझ्या घरच्यांना गुंडाळलेस तू आणि आता माझ्या आईला जाळ्यात ओढतेस का गं? आता बिचाऱ्या प्रतिमा त्या या प्रियाकडे बघतच राहतात. आता सायली म्हणते, हे प्रिया, एक गोळी देण्यावरून तू कुठून कुठे पोचतेस? आता प्रिया म्हणते, हे सायली, हे जे तू नाटकं करतेस ना ती बंद करा. माझ्या आईची काळजी घ्यायला तिची मुलगी समर्थ आहे, पण तुला तर नेहमी दाखवायचंच असतं ना की तन्वीला काही येतच नाही. सतत पुढे पुढे करत असतेस ना तू. आता सायली म्हणते, तुला जर तुझ्या आईची इतकी काळजी असते ना तर तू तिच्या गोळ्यांची वेळ चुकवली नसतीस. तुझ्या आईचा तब्येतीचा प्रश्न आहे म्हणून मी तुला सांगते.
सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या गोळ्या घ्या हा तुम्ही, मी निघते. असं म्हणून सायली तिथून निघून जाते. आता ही प्रिया मनात विचार करते, या सायलीला कळलं नसेल ना की मी गोळ्या बदलल्या ते. नाही नाही नाही, तिला कसं कळणार. आता ती बॉटलमधल्या गोळ्या काढते आणि प्रतिमाला देते. आता प्रतिमा त्या गोळ्या घेतात. आता ही प्रिया त्या प्रतिमा त्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते. आई, तू बघितलं का ती सायली माझ्याशी नेहमी कसं वागत असते ते. ती सायली खरी कशी आहे ना ती मला चांगलं माहिती आहे. मला माझी आई परत मिळाली म्हणून ना तिच्या पोटात दुखतं गं. पण तू तुझ्या मुलीला बरोबर ओळखलं की नाही. तुला माहिती आहे ना तुझ्यावर खरं खरं प्रेम कोण करतं, फक्त मी. ती सायली तुझ्यावर प्रेम करतच नाही हां. प्रतिमा प्रियाच्या बोलण्याला इग्नोर करते आणि चटई टाकून झोपी जाते. मग आता ही प्रिया मनात विचार करू लागते, ही काहीच कसं ऐकून घेत नाही. हिची वाचा पडताले कान गेली की काय. हिच्या मनात ना फक्त आणि फक्त सायलीच भरलेली आहे. इकडे अर्जुन विचार करत असतो, पुढे काय करायचं. प्रियाच्या पायावर जन्मखून नाही आहे हे सगळ्यांना कसं पटवून देऊ मी. आणि मेन म्हणजे मिसेस सायलीला कसं पटवून देऊ हे सगळं. तेवढ्यात तिथे सायली येते. ती त्याला म्हणते, काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ना एका महत्त्वाच्या केसचा विचार करतोय. आता सायली म्हणते, मला माहिती आहे तुमची कोणती महत्त्वाची केस आहे ती. सायली म्हणते, हे बघा, मी आता प्रतिमा आत्यांना औषध देत होते ना तेव्हा प्रिया माझ्याशी भांडली. तिला तिच्या आईची किती काळजी घेऊशी वाटते, जरा बघा ना तुम्ही. अहो. आता अर्जुन म्हणतो, अहो तुम्ही थांबाल का. मी कशाला तिचा विचार करू, मी जरा वेगळ्या कॉम्प्लिकेटेड केसबद्दल विचार करतोय. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा. माझं काम झालं ना की मी पण झोपेन. आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.